Hello students, welcome to this class of the physics. Last time आपण coefficient of restitution बघितलेला होता. Coefficient of restitution म्हणजे काय असतं? It is the ratio of velocity of separation to the velocity of approach. Okay, velocity of separation to the velocity of approach is called as coefficient of restitution. Okay, so coefficient of restitution depends only on the material of the two colliding bodies. It is independent of the masses of the two bodies, and it is also independent of the velocities of the bodies, and it is a completely unitless, dimensionless quantity. Okay, let's study how to determine this coefficient of restitution. To determine coefficient of restitution, to determine coefficient of restitution म्हणजे दोन बॉडीज मधला coefficient of restitution कसा डिसाइड करायचा हे लक्षात घ्या. ओके, तर त्यासाठी सपोज अ बॉडी falls from height h, okay, falls from height h1, strikes on the strikes with the another body and rebound to height h2. लक्षात घ्या. Suppose a body is dropped from height h1 on ground and rebounds to height h2. Okay, suppose a body is dropped from height h1 on the ground and rebounds to height h2, then coefficient of restitution किती येणार आहे? तर या मेथडने आपण coefficient of restitution डिसाइड करू शकतो. Suppose this is a ground, horizontal ground surface. एक बॉडी जी आहे ती काय केलेली आहे, h1 या हाईट वरून काय केली आहे, खाली रिलीज केली h1 या हाईट वरून. ओके, स्ट्राइक होणार सरफेसला आणि स्ट्राइक होऊन पुन्हा काय होणार आहे, रिबाउंड होणार आहे. and it rebounds to height suppose h2. Okay, so this height is suppose h2. तर आता बघा, जस्ट बिफोर कोलिजन काय असणार आहे, आता ही बॉडी जी आहे ना ते काय होणार आहे, या ग्राउंडला अप्रोच करायला लागली ना, सुरुवातीला खाली पडायला लागले म्हणजे त्याला अप्रोच करायला लागले. तर किती व्हेलॉसिटीने अप्रोच करणार आहे जस्ट बिफोर कोलिजन, तर व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच असणार आहे, velocity of approach, this is the just before collision, velocity of approach is equal to under root 2g h1 असणार आहे. आणि velocity of separation किती असणार आहे, velocity of separation इथं बघा, बॉडी ही कोलाइड होणार आहे सरफेसला आणि कोलाइड होऊन कोलिजन झाल्यानंतर आफ्टर कोलिजन काय होणार आहे, h2 या हाईटला जाणार आहे. म्हणजे जस्ट आफ्टर कोलिजन त्याची व्हेलॉसिटी म्हणजे h2 हाईटला जाण्यासाठी जस्ट आफ्टर कोलिजन त्याची व्हेलॉसिटी असली पाहिजे अंडर रूट 2g h2 असली पाहिजे. बरोबर. हे बघा, आपण हे 1D मध्ये स्टडी केलंय, मोशन इन 1D. एखादी बॉडी h1 हाईट वरून ड्रॉप केली तर किती व्हेलॉसिटीने स्ट्राइक होते सरफेसला, अंडर रूट 2g h1. आणि बॉडी h2 हाईटला जाऊन जर थांबत असेल तर त्याची व्हेलॉसिटी ऑफ थ्रो किती असलं पाहिजे, तर ती अंडर रूट 2g h2 असलं पाहिजे. मग या दोन्ही गोष्टी मिळाल्या, व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच पण मिळालं, व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन पण मिळालं. अँड देअरफॉर इन दिस केस कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन विल बी व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन डिवाइडेड बाय द व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच. ओके, कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन म्हणजे काय आहे, व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन डिवाइडेड बाय काय असणार आहे, व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच असणार आहे. ओके, सो देअरफॉर हियर कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन विल बी अंडर रूट 2g h2 डिवाइडेड बाय अंडर रूट 2g h1. म्हणजे याचा मीनिंग काय होतो, कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन इथे येणार आहे अंडर रूट
H2 divided by H1. Okay, under root H2 divided by H1. So this is the coefficient of restitution. ओके, म्हणजे ही एक मेथड आहे की ज्यांना आपण कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनची व्हॅल्यू किती आहे ही फाइंड आउट करू शकतो. म्हणजे एखादी बॉडी सर्टन हाईट वरून ड्रॉप करायची, सरफेसवर स्ट्राईक होणार आणि ती रिबाउंड होणार आहे. किती हाईट वरून ड्रॉप केले ते काढायचं, किती हाईटला रिबाउंड होते ते काढायचं आणि कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन येणार आहे अंडर रूट H2 डिवायडेड बाय H1. ओके, आता याच्यामध्ये लक्षात घ्या, परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन असेल बघा, 3 प्रकारचे कोलिजन्स आपण स्टडी करणार आहे. परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन असेल, ओके, तर ई ची व्हॅल्यू काय असते 1 असते. म्हणजे ई ची व्हॅल्यू जर 1 असेल तर H1 इज इक्वल टू H2 असणार आहे. म्हणजे एखादी बॉडी H1 हाईट वरून ड्रॉप केली आणि परत त्या H1 हाईटला जर येत असेल तर तिथलं कोलिजन कसलं होणार आहे, परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन. ओके, इफ बॉडी dropped from height H1 rebound to same height, तेवढ्याच हाईटला जर रिबाउंड झालं तर जनरली तसं होत नाही. ड्रॉप करायचं आहे, खाली मारायचं नाही, फेकायचं नाही, लक्षात घ्या. खाली फेकलं तर मग ते रिबाउंड पूर्वीच्या हाईट पेक्षा जास्त होणार आहे. ड्रॉप करायचं आहे, सर्टन हाईटवरून ड्रॉप केल्यानंतर ज्या हाईटनं म्हणजे खाली जाते त्याच हाईटला जर रिबाउंड झालं, ए बॉडी ड्रॉप फ्रॉम हाईट H1 रिबाउंड टू सेम हाईट H1, देन काय होणार आहे, कोलिजन इज इलॅस्टिक. कोलिजन विल बी इलॅस्टिक. ओके, आता बॉडी सपोज H1 हाईटनं ड्रॉप केली आणि सपोज लेस देन H1 ला रिबाउंड झालं, म्हणजे H2 कमी आहे. सपोज बॉडी इज ड्रॉप्ड फ्रॉम हाईट H1 अँड रिबाउंड टू हाईट H2 आणि H2 लेस देन H1 असेल, म्हणजे रिबाउंडची हाईट जर कमी असेल तर ऑटोमॅटिकली कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन काय येणार आहे, लेस देन 1 येणार. आणि लेस देन 1 म्हणजे काय असणार आहे, ते इनइलॅस्टिक कोलिजन किंवा सेमी इलॅस्टिक कोलिजन असणार आहे. ओके, इफ बॉडी इज dropped from height H1 and rebound to H2 असेल, okay, such that H2 is less than काय असेल, H1 असेल. H2 is less than H1 असेल. okay, then काय होणार आहे, कोलिजन इज okay, inelastic. कोलिजन इज इनइलॅस्टिक. जे रिबाउंडची हाईट काय असेल, कमी असेल तर त्याला काय म्हणणार आपण, इनइलॅस्टिक कोलिजन किंवा सेमी इलॅस्टिक कोलिजन असं म्हणणार आहे. इलॅस्टिक कोलिजन मध्ये काय होते लक्षात आलेलं असेल, इनइलॅस्टिक कोलिजन मध्ये काय होते लक्षात आलेलं असेल. आणि सपोज बॉडी ड्रॉप्ड फ्रॉम हाईट H1 आणि ते रिबाउंडच होत नाही, सरफेसला पडल्यानंतर काय होते, चिकटून बसते सरफेसला, तर त्या प्रकारचं जे कोलिजन आहे ना ते काय होणार आहे, परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. हे बघा, इफ बॉडी is dropped from certain height and doesn't rebound किंवा sticks to that surface, म्हणजे रिबाउंडची हाईट काय असणार आहे, कम्प्लिटली 0 असणार आहे. रिबाउंड हाईट म्हणजे H2 0 असणार आहे. स्टिक्स टू दॅट सरफेस, देन कोलिजन इज परफेक्टली इनइलॅस्टिक. कोलिजन इज परफेक्टली इनइलॅस्टिक. ओके, तुम्ही हे कदाचित बघितलेलं असेल, कम्प्लिटली सॉलिड तुम्ही काय केला, एक सॉलिड रबर बॉल घेतला आणि तो सरफेसवर टाकला. सरफेसवर टाकल्यानंतर अजिबात साऊंड निर्माण होत नसेल तर काय होतं, एनर्जी अजिबात लॉस होत नाही. आणि एनर्जी लॉस झाला नाही तर ज्या हाईटनं आपण सोडलाय ना त्याच हाईटला रिबाउंड होतो.
ते जे कोलिजन होणार आहे ते इलॅस्टिक कोलिजन होणार आहे. आपण इतर कुठलाही रबर बॉल घेतला, सर्टन हाईटवरून ड्रॉप केला तर त्याच्यापेक्षा हाफ किंवा कमी हाईटला काहीतरी काय होणार आहे, तो रिबाउंड होणार आहे. तर ते कुठला असणार आहे, इनइलॅस्टिक कोलिजन असणार आहे. आणि आपण चिखलाचा बॉल घेतला, चिखलाचा, आणि तो सर्टन हाईटवरून ड्रॉप केला तर काय होणार, सरफेसवर आपटणार आणि तिथंच थांबणार, तो रिबाउंड होणारच नाही, लक्षात घ्या. तर ते जे कोलिजन असणार ना, ते कुठलं कोलिजन असणार आहे, परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. ओके. कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनचं कॅल्क्युलेशन असं देखील होऊ शकतं की ज्याच्यामध्ये सपोज ए बॉडी इज ड्रॉप्ड फ्रॉम सर्टन हाईट, टेक्स टाइम t to reach the ground, okay, and rebound and reaches maximum height in time t2. म्हणजे एका सर्टन हाईट वरून बॉडी ड्रॉप केले, ग्राउंडला पोहोचण्यासाठी, स्ट्राईक होण्यासाठी टाइम लागतोय t1 आणि रिबाउंड होऊन मॅक्सिमम हाईटला पोहोचण्यासाठी टाइम लागत असेल t2. तर t1 t2च्या स्वरूपात आपण कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन आपण लिहू शकतो. ओके, कसं येणार बघा. If a body is dropped from height, takes time t1 to reach ground, after that rebound and takes time t2 to reach maximum height. म्हणजे बघा, एक बॉडी सर्टन हाईट वरून आपण ड्रॉप केली, त्या हाईट पासून ग्राउंडला पोहोचायला टाइम किती लागतोय, t1 लागतोय. ग्राउंडवर कोलिजन होणार, रिबाउंड होणार, आणि रिबाउंड झाल्यानंतर काय होणार आहे, परत एका सर्टन हाईटला जाऊन थांबणार किंवा परत खाली पडणार आहे, लक्षात घ्या. तर परत मॅक्सिमम हाईटला, रिबाउंड नंतर मॅक्सिमम हाईटला पोहोचण्यासाठी लागणारा टाइम t2 असेल. तर इथं व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच आणि व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन कसं येणार बघा. तर व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच असणार आहे, व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच असणार आहे g इंटू t1 असणार आहे. हे कुठून आलं, बाय द फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन, v इज इक्वल टू u प्लस gt, बरोबर आहे ना. v इज इक्वल टू u प्लस gt हे इक्वेशन तुम्हाला माहिती आहे, बरोबर. इनिशियल ड्रॉप केलाय म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 0 असणार आहे. t1 टाइम न ग्राउंडला पोहोचतोय ना, म्हणजे जस्ट बिफोर कोलिजन त्याची व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच किती असणार आहे, gt एवढी किंवा gt1 एवढी. आणि व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन किती असणार बघा, आफ्टर कोलिजन व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन येते, व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन असणार आहे g इंटू t2 असणार आहे व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन. पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन तसंच होणार आहे, जस्ट आफ्टर कोलिजन काय असणार आहे, व्हेलॉसिटी मॅक्सिमम, म्हणजे फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन वरूनच येणार आहे ते. ओके, जस्ट आफ्टर कोलिजन व्हेलॉसिटी सपोज v असेल आणि फायनल व्हेलॉसिटी 0 होणार असेल, तर v इज इक्वल टू u मायनस काय होणार आहे, g t2 वगैरे येणार. आणि त्याच्यानुसार काय होणार आहे, फायनल व्हेलॉसिटी 0 होण्यासाठी जस्ट बिफोर कोलिजन व्हेलॉसिटी किती असली पाहिजे, g t2 असली पाहिजे. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच g t1 येतं, व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन g t2 येणार आहे. अँड देअरफोर कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन, असणार आहे E is equal to velocity of separation divided by velocity of approach. Okay, and therefore here coefficient of restitution will be GT2 divided by GT1, and therefore coefficient of restitution will be T2 divided by T1. So या पद्धतीने हा कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन येणार आहे इन टर्म्स ऑफ टाइम. ओके, तर हे लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघणार आहे, दॅट इज हाईट ऑफ रिबाउंड आफ्टर n कोलिजन्स. हाईट ऑफ रिबाउंड आफ्टर n कोलिजन्स, त्याचा पार्ट आपण थोडासा बघूया.
height of rebound after n collisions. Height of rebound after n collisions. Okay. आता बघा, सपोज एक बॉडी जी आहे ती काय केली आहे, दिस इज द ग्राउंड फॉर एक्झाम्पल, दिस इज द बॉडी. ओके, ती सुरुवातीला काय झालेली आहे, H1 हाईट वरून ड्रॉप केलेली आहे. म्हणजे H1 हाईटनं ती काय येणार आहे, खाली येणार आहे. सॉरी, H0 हाईटनं, सॉरी, एक बॉडी H0 हाईट वरून ड्रॉप केली आहे, फेकायची नाही. H0 हाईट वरून काय केली, ड्रॉप केली आहे. ओके, त्याच्यानंतर रिबाउंड होणार आणि आफ्टर फर्स्ट कोलिजन सपोज ती काय होणार आहे, H2 हाईटला जाणार आहे. ओके, सॉरी, आफ्टर फर्स्ट कोलिजन H1 हाईटला जाणार, परत काय होणार आहे, ती खाली येणार, परत खाली येणार, परत कोलिजन होणार आणि परत रिबाउंड होणार. ओके, रिबाउंड झाल्यानंतर परत मॅक्सिमम हाईटला किती जाते, आफ्टर सेकंड कोलिजन, दॅट इज इक्वल टू H2, परत खाली येणार, परत वर जाणार आहे आणि परत काय होणार आहे, फॉर एक्झाम्पल H3 हाईटला जात असेल, अँड सो ऑन. ओके, म्हणजे बघा, बॉडी जी आहे ती H0 या हाईट वरून ड्रॉप केलेली आहे, रिलीज केलेली आहे. ओके, सरफेसवर कोलाइड होणार आणि कोलिजन परफेक्टली इलॅस्टिक असेल तर काय होतं, कोलिजन इलॅस्टिक असेल तर बॉडी H0 हाईटला जाणार, परत खाली पडणार, परत H0 हाईटला जाणार, परत खाली पडणार, परत H0 हाईटला जाणार, परंतु कधी इलॅस्टिक कोलिजन असेल तर. आता हे इलॅस्टिक कोलिजन नसेल, इन इलॅस्टिक कोलिजन असेल तर काय होणार, हाईट कमी 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 होत जाणार आहे. ओके, म्हणजे H1 हाईट वरून रिलीज केल्यानंतर फर्स्ट कोलिजन नंतर H1 हाईटला रिबाउंड होतो, सेकंड कोलिजन नंतर H2 हाईटला रिबाउंड होणार, थर्ड कोलिजन नंतर H3 हाईटला रिबाउंड होणार आहे. तर अशा nth कोलिजन नंतरची हाईट काय असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता हे कसं काढता येईल बघा. ऍट फर्स्ट कोलिजन काय होणार, ऍट फर्स्ट कोलिजन वेलॉसिटी ऑफ अप्रोच किती येणार बघा, वेलॉसिटी ऑफ अप्रोच म्हणजे किती वेलॉसनं तो सरफेसला आदळणार आहे, √2gh0 या वेलॉसनं आदळणार आहे. ओके, आणि वेलॉसिटी ऑफ सेपरेशन काय असणार आहे, वेलॉसिटी ऑफ सेपरेशन सपोज ते H1 हाईटला जात असेल फायनली, तर 2gh1. ओके, √2gh1 या हाईटला काय होणार आहे, वेलॉसिटी ऑफ सेपरेशन असणार आहे √2gh1. ओके, सो वेलॉसिटी ऑफ अप्रोच फर्स्ट कोलिजन ज्यावेळी होणार आहे ना, त्यावेळी वेलॉसिटी ऑफ अप्रोच असणार आहे √2gh0 आणि आफ्टर रिबाउंड सपोज H1 हाईटला जाऊन तो पोहोचत असेल तर वेलॉसिटी ऑफ सेपरेशन जस्ट आफ्टर कोलिजन असणार आहे √2gh1. आणि कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन म्हणजे काय असतं, दॅट इज द वेलॉसिटी ऑफ सेपरेशन डिवाइडेड बाय वेलॉसिटी ऑफ द अप्रोच, म्हणजे काय येणार आहे √2gh1 ओके डिवाइडेड बाय √2gh2. देअरफॉर काय होणार आहे, तर दोन्ही साइडचा स्क्वेअर करूया, 2g कॅन्सल करूया, म्हणजे ई स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे, H1 डिवाइडेड बाय H0 ना, H1 डिवाइडेड बाय काय असणार आहे, H0. सो हाईट ऑफ रिबाउंड आफ्टर फर्स्ट कोलिजन विल बी ई स्क्वेअर इंटू H0 येणार आहे. बघा, हा तुमचा फॉर्म्युला तयार होतोय. म्हणजे पहिल्या कोलिजन नंतर तो किती हाईटला रिबाउंड होणार आहे, ई स्क्वेअर इंटू H0 ला रिबाउंड होणार, ई स्क्वेअर इंटू H0 ला. त्याच्यानंतर आता बघा नेक्स्ट काय होणार आहे, आता सेकंड कोलिजनला, ऍट सेकंड कोलिजन काय होतं बघा, सेकंड कोलिजनला कसं होणार बघा, बॉडी H1 हाईटला गेली ना, आता H1 हाईट वरून खाली पडणार, कोलाइड होणार, बरोबर आहे ना, आणि H2 हाईटला काय होणार आहे, रिबाउंड होणार आहे ऍट द सेकंड कोलिजन. आणि त्याच्यामुळे इथं पुन्हा एकदा सेम थिंग होणार आहे, वेलॉसिटी ऑफ अप्रोच येणार आहे, वेलॉसिटी ऑफ अप्रोच होणार आहे दॅट इज इक्वल टू √2gh1 होणार, वेलॉसिटी ऑफ सेपरेशन होणार आहे, वेलॉसिटी ऑफ सेपरेशन होणार आहे दॅट इज √2gh2 होणार. ओके,
and therefore coefficient of restitution is equal to velocity of approach velocity of separation divided by velocity of approach under root 2gh2 divided by under root 2gh1 म्हणजे पुन्हा एकदा येणार आहे दॅट इज दोन्ही साइडचा स्क्वेअर केला ई स्क्वेअर होणार 2g कॅन्सल होणार आहे h2 डिवाइडेड बाय h1 येणार आहे and therefore हाईट आफ्टर सेकंड कोलिजन नंतर किती हाईटला रिबाउंड होणार आहे ई स्क्वेअर इंटू h1 येणार आहे. ओके ई स्क्वेअर इंटू h1 म्हणजे किती काढलंय आपण ई स्क्वेअर इंटू h0 काढलेला आहे म्हणजे h2 येणार आहे दॅट इज ई रेस टू 4h0 होणार आहे. लक्षात येते का बघा. सो दिस इज द सेकंड फॉर्म्युला म्हणजे सेकंड हाईट आफ्टर सेकंड कोलिजन. ठीक आहे म्हणजे h0 हाईट वरून बॉडी जर ड्रॉप केली तर फर्स्ट कोलिजन नंतर होणार आहे ई स्क्वेअर h0 सेकंड कोलिजन नंतर होणार आहे ई रेस टू 4h0. या पद्धतीने आपण थर्ड कोलिजन फोर्थ कोलिजनला काढलं तर व्हॅल्यूज काय येणार बघा. थर्ड कोलिजन नंतर हाईट होते ई रेस टू 6h0 फोर्थ कोलिजन नंतर हाईट होणार आहे ई रेस टू 8h0 म्हणजे याचा मिनिंग काय होतो हाईट रिच्ड आफ्टर n कोलिजन्सचा फायनल फॉर्म्युला येणार height reached after n collisions height reached after n collisions that is hn is equal to e raised to किती येणार बघा. फर्स्ट कोलिजनला 2 आहे ना सेकंड कोलिजनला 4 आहे थर्ड कोलिजनला इथे e raised to 6 आहे फोर्थ कोलिजनला e raised to 8 आहे बरोबर ना. फोर्थला 8 थर्डला पॉवर बघा पॉवरचं कॅल्क्युलेशन कसं होतंय. फर्स्टला 2 आहे सेकंडला ई ची पॉवर आहे 4 थर्डला 6 4ला 8 म्हणजे असं लिहू शकतो ई रेस टू 2n इंटू h0 म्हणजे एखादी बॉडी h0 हाईट वरून ड्रॉप केलेली असेल कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन ड्युरिंग कोलिजन ई असेल. ड्युरिंग कोलिजन कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन किती असेल ई असेल तर n कोलिजन नंतर किती हाईटला तो रिबाउंड झालेला असणार आहे आफ्टर n कोलिजन इट इज ई रेस टू 2n इंटू h0 या हाईटला रिबाउंड झालेला असणार आहे. ओके आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहे दॅट इज टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बिफोर फायनली कमिंग टू रेस्ट. कारण बॉडी एका सर्टन हाईट वरून टाकली तर काय होणार खाली पडणार त्याच्यानंतर टप 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 या पद्धतीने त्याची काय होणार आहे मोशन होणार आहे आणि फायनली काय होणार आहे तो सरफेसला थांबणार आहे. ओके तर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बिफोर कमिंग टू रेस्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बिफोर कमिंग to rest. Total distance traveled before coming to rest. बघा पुन्हा एकदा डायग्रामचा विचार जर केला तर आपण काय केलेलं आहे h0 या हाईट वरून काय केलेलं आहे त्याला रिलीज केलेलं आहे. ओके इट इज रिलीज्ड फ्रॉम हाईट h0 त्याच्यानंतर काय होणार आहे h1 हाईटला ते रिबाउंड करणार परत खाली किती येणार आहे h1 डिस्टन्स येणार आहे परत काय होणार आहे h2 हाईटला रिबाउंड करणार आहे परत काय होणार आहे h2 डिस्टन्स खाली येणार आहे परत काय होणार आहे h3 हाईटला रिबाउंड करणार आहे. सो इन दिस वे इट इज गोइंग टू ट्रॅव्हल द डिस्टन्स. ओके सो टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड कसं होणार बघा. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड s इज इक्वल टू सुरुवातीला h0 येणार त्याच्यानंतर 2 टाइम्स h1 होणार त्याच्यानंतर 2 टाइम्स h2 होणार आहे त्याच्यानंतर 2 टाइम्स h3 होणार आहे अँड सो ऑन. असे किती कोलिजन होणार बिफोर कमिंग टू रेस्ट इनफायनाइट. असे किती कोलिजन होणार आहेत फायनली कमिंग टू रेस्ट बिफोर कमिंग टू रेस्ट इनफायनाइट कोलिजन होणार आहेत लक्षात घ्या. ओके आणि त्याच्यामुळे हे अप टू इन्फिनिटी येणार आहे h0 प्लस 2h1 प्लस 2h2 प्लस 2h3 बरोबर आहे ना. फर्स्ट कोलिजन होण्याच्या अगोदर फक्त काय करणार h1 हा डिस्टन्सनच खाली येणार फर्स्ट कोलिजन नंतर h1 वर जाणार आणि परत खाली h1 येणार आहे आणि मग h2 ला रिबाउंड होणार मग h2 ला रिबाउंड होणार परत खाली h2 डिस्टन्स येणार आणि मग h3 ला रिबाउंड होणार म्हणजे
टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बघा, सुरुवातीला h0, त्याच्यानंतर 2h1 + 2h2 + 2h3 अँड सो ऑन आहे अप टू इन्फिनिटी. ओके, आता इथंच आपल्याला व्हॅल्यू प्लेस कराव्या लागणार आहेत. h0 + 2 टाइम्स h1 म्हणजे काय असतं, e² × h0 असणार आहे, प्लस 2 h2 म्हणजे काय असणार आहे, e⁴h0 प्लस 2 h3 म्हणजे काय असणार आहे, e⁶h0 अँड सो ऑन अप टू इन्फिनिटी. सो s इज इक्वल टू h0 आपण कॉमन काढूया, तर ब्रॅकेटमध्ये राहील 1 + 2e² + 2e⁴ + 2e⁶ अँड सो ऑन अप टू इन्फिनिटी. बरोबर. h0 जर कॉमन काढलं तर काय होणार आहे, h0 च्या ठिकाणी 1 येणार, 2 × e² + 2 × e⁴ + 2 × e⁶ अँड सो ऑन. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड s इज इक्वल टू h0 ॲज इट इज इन ब्रॅकेट 1 ॲज इट इज प्लस, आता इथं 2e² परत कॉमन काढू शकतो मी. पुढच्या सगळ्या टर्म मधून 2e² जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे, 1 प्लस, ओके, म्हणजे या पुढच्या टर्म 1 सोडून बाकीच्या या सगळ्या पुढच्या टर्म आहे. 2e² कॉमन काढणार, 2a² कॉमन काढलं तर इथं काय राहणार आहे, 1. त्याच्यानंतर 2e⁴ मधलं 2 तर बाहेर निघालेला आहे, e² राहणार आहे. त्याच्यानंतर e⁶ मधलं किती राहणार आहे, 4, e⁶ अँड सो ऑन. या पद्धतीने या टर्म जे आहे ते अप टू इन्फिनिटी येणार आहे. ओके, दिस इज अप टू इन्फिनिटी. सो s इज इक्वल टू काय होणार बघा, h0 इन ब्रॅकेट 1 + 2e² इन ब्रॅकेट. आता हे अप टू इन्फिनिटी पर्यंत ऍडिशनची ही डायरेक्ट व्हॅल्यू येते, 1/1 - e² येते. लक्षात घ्या, 1/1 - e². हे सगळ्या म्हणजे ही मॅथमॅटिक्सची टर्म आहे, बायनॉमियल एक्सपान्शनच्या साहाय्यानं हे तुम्हाला टर्म्स मिळणार आहे. दॅट इज 1 + e² + e⁴ + e⁶ म्हणजे काय येणार आहे, दॅट इज 1/1 - e² येतं. ओके, सो देअरफॉर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज h0 इन ब्रॅकेट 1 + 2e², 2e² × 1 म्हणजे 2e² डिवायडेड बाय काय येणार आहे, 1 - e² होणार आहे. सो s इज इक्वल टू h0. ओके, h0 इन ब्रॅकेट बघा, आता h0 ॲज इट इज राहणार आहे इन ब्रॅकेट, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 1 - e² + 2e² डिवायडेड बाय 1 - e². ओके, सो फायनल आन्सर होणार आहे दॅट इज 1 + e² divided by 1 - e². Okay, so this is the final answer. This is the final answer. So total distance traveled before coming to rest. Okay, so here answer येणार आहे h0 in bracket 1 + e² upon 1 - e². Okay, so this is the final answer. आता तुम्हाला हा डेरिवेशन लक्षात ठेवायचं नाही, हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार मात्र. ओके, आता याच्यानंतर नेक्स्ट बघूया. पुन्हा एकदा एक बॉडी सपोज h0 हाईट वरून आपण ड्रॉप केली तर किती टाइम नंतर ती कम्प्लिटली काय होणार आहे, सरफेसवर थांबणार आहे. ओके, तो टाइम देखील काढूया. ओके, दॅट इज टोटल टाइम बिफोर it stops. टोटल टाइम बिफोर इट स्टॉप्स, किती टाइम नंतर ते कम्प्लिटली स्टॉप होणार आहे. ओके, ते आपल्याला फाइंड आउट करायचं. कसं फाइंड आउट करता येईल बघा, तर पुन्हा एकदा बघा, एक बॉडी h0 हाईट वरून खाली ड्रॉप केलेली आहे. ओके, सरफेसला स्ट्राईक होणार आहे. ओके, आणि परत काय होणार आहे, रिबाउंड होणार आहे. तर खाली येण्यासाठी सुरुवातीचा टाइम सपोज किती लागत असेल, हा फर्स्ट कोलिजन साठी लागणारा टाइम म्हणजे असेल t1. त्याच्यानंतर रिबाउंड होणार. ओके, वर जाणार, किती वेळ लागणार वर पोहोचायला, t2 टाइम लागणार आहे. परत खाली येणार आहे, तेवढाच टाइम खाली येण्यासाठी लागणार आहे t2, आणि परत काय होणार आहे, थर्ड कोलिजन नंतर वर जाण्यासाठी t3 टाइम लागणार आहे, परत खाली येण्यासाठी t3 टाइम लागणार आहे.
अँड सो ऑन. म्हणजे टोटल टाइम बिफोर इट स्टॉप्स, म्हणजे टोटल टाइम टी इज इक्वल टू काय येणार आहे, T1 प्लस 2 टाइम्स T2 प्लस 2 टाइम्स T3 अँड सो ऑन अप टू इन्फिनिटी. ओके, सो टोटल टाइम टी इज इक्वल टू काय होणार बघा, T1. आता H0 हाईट मधून खाली यायला वेळ किती लागतो, √2 ओके, H0 हाईट वरून यायला किती वेळ लागणार आहे, दॅट इज √2G √2H/G, सॉरी, √2H/G म्हणजे √2H0/G येणार आहे. म्हणजे H0 हाईट मधून खाली येण्यासाठी लागणारा जो टाइम आहे आपण त्याला काय म्हणतो, टाइम ऑफ डिसेंट किंवा टाइम ऑफ फ्री फॉल म्हणतो. आणि टाइम ऑफ फ्री फॉलचा फॉर्म्युला काय असतो, √2H0/G. त्याच्यानंतर सेकंड, आता काय होणार आहे, H2 हाईटला रिबाउंड होणार, फर्स्ट कोलिजन नंतर काय होणार आहे, H1 हाईटला रिबाउंड होणार. मग H1 हाईट मधून खाली येण्यासाठी किती वेळ लागणार आहे, H1 हाईट मधून खाली येण्यासाठी 2 टाइम्स H1 डिवायडेड बाय काय येणार आहे, G येणार आहे, प्लस, ओके, प्लस पुन्हा एकदा 2 टाइम्स येणार इथं, प्लस 2 टाइम्स √2H2/G अँड सो ऑन. या टर्मचं इथं काय येणार आहे, ऍडिशन येणार आहे. मग आता टाइम टी नेक्स्ट अँड सो ऑन. मग आता इथं काय होणार बघा, आपल्याला सगळ्या हाईट माहित आहेत. पहिली हाईट आहे H0, दॅट देअरफॉर √2H0/G येणार. त्याच्यानंतर इथं बघा H1 म्हणजे काय असतं, E² इंटू H0 असतं ना. H1 म्हणजे E² इंटू H0, मग E² चा स्क्वेअर रूट निघणार आहे, म्हणजे 2E √2H0/G राहणार आहे, प्लस हे 2 ऍज इट इज, परत काय होणार आहे, सेकंड टाइमची हाईट किती असते रे, E⁴. सेकंड कोलिजन नंतरची हाईट E⁴ इंटू H0 असतं. सो E⁴ चा स्क्वेअर रूट बाहेर आल्यानंतर काय होणार, E⁴ होणार, √2H0/G अँड सो ऑन. या टर्म्स जे आहेत त्या काय होणार आहेत, पुढे रिपीट होत राहणार आहेत. आता याच्यामध्ये कॉमन काय काढू शकतो, दॅट इज √2H0/G कॉमन काढू शकतो. सो T इज इक्वल टू √2H0/G कॉमन निघेल, आणि ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्मच्या ठिकाणी 1 राहणार, सेकंड टर्मच्या ठिकाणी 2E राहणार, थर्ड टर्मच्या ठिकाणी 2E² राहणार, त्याच्यानंतर 2E⁻³ राहणार आहे, ओके, अँड सो ऑन अप टू इन्फिनिटी. ओके, सो T इज इक्वल टू √2H0 डिवायडेड बाय G इन ब्रॅकेट 1 प्लस, इथं 2E पण कॉमन काढतो, 2E कॉमन काढल्यानंतर 1 प्लस E प्लस E² प्लस E⁻³ अप टू इन्फिनिटी येणार आहे. ओके, सो टाइम इज इक्वल टू √2H0/G इन ब्रॅकेट 1 प्लस 2E. ओके, आता याचं कॅल्क्युलेशन काय येणार, 1 प्लस E प्लस E² प्लस E⁻³ म्हणजे 1/1 - E येतं. याचं कॅल्क्युलेशन काय येतं, 1/1 - E. ओके, 1/1 - E म्हणजे T इज इक्वल टू काय होणार बघा आता, √2H0/G इन ब्रॅकेट 1 प्लस 2E डिवायडेड बाय 1 - E, म्हणजेच हे होणार आहे √2H0/G, ओके, इन ब्रॅकेट काय होणार आहे, 1 - E प्लस 2E डिवायडेड बाय काय होणार आहे, 1 - E. ओके, सो फायनल आन्सर आपलं येणार आहे, आफ्टर हाऊ मच टाइम इट इज गोइंग टू स्टॉप कम्प्लिटली, √2H0/G. ओके, फायनल आन्सर कसं येणार बघा, तर √2H0/G इंटू 1 प्लस E/1 - E. ओके, तर एवढ्या टाइम नंतर काय होणार आहे, ती बॉडी कम्प्लिटली स्टॉप होणार आहे. ओके, सो दिस इज द टोटल टाइम टू कम्प्लिटली स्टॉप्स. This is the total time to completely stop. Okay, so this is the calculation. T is equal to √2H0/G म्हणजे पहिल्या कोलिजनचा टाइम इंटू 1 प्लस E/1 - E. Okay, so this is the total time before it completely stops.
म्हणजे पुन्हा एकदा फॉर्म्युले बघा. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बिफोर कमिंग टू रेस्ट. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बिफोर कमिंग टू रेस्ट म्हणजे फर्स्ट कोलिजनचं डिस्टन्स इन ब्रॅकेट 1 प्लस ई स्क्वेअर अपॉन 1 मायनस ई स्क्वेअर. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे एच नॉट हाईट वरून बॉडी ड्रॉप केली, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन ई असेल, तर एकूण किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे बिफोर कम्प्लिटली गोइंग टू रेस्ट. एच नॉट इन ब्रॅकेट 1 प्लस ई स्क्वेअर अपॉन 1 मायनस ई स्क्वेअर. ओके. टोटल टाइम किती घेणार आहे टू कम्प्लिटली स्टॉप, दॅट इज अंडर रूट 2h0 by g in bracket 1 plus e upon 1 minus e. Okay, under root 2h0 by g in bracket 1 plus e upon 1 minus e. एवढं टाइम ते घेणार आहे ते कम्प्लिटली स्टॉप होण्यासाठी. आता इथं डिस्प्लेसमेंट विचारलं तर डिस्प्लेसमेंट किती येणार आहे बिफोर कम्प्लिटली स्टॉपिंग. डिस्प्लेसमेंट तर h0च होणार आहे, बरोबर ना. डिस्प्लेसमेंट h0 होणार. तर लक्षात घ्या, h0 हाईट वरून ड्रॉप केले, नंबर ऑफ कोलिजन होणार, इनफायनाइट कोलिजन होणार, फायनली सरफेसवर थांबणार आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट जी होणार आहे ती h0 टू द सरफेस, एवढीच डिस्प्लेसमेंट होणार आहे. सो डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू असणार आहे h0. ओके. आता याच्यावरून काय करू शकतो आपण, आणखी दोन गोष्टी कॅल्क्युलेट करू शकतो. ऍव्हरेज स्पीड आणि ऍव्हरेज व्हेलॉसिटी काय असणार आहे. तर ऍव्हरेज स्पीड असणार आहे, ऍव्हरेज स्पीड. ओके. सो ऍव्हरेज स्पीड इज नथिंग बट टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय टोटल टाइम येणार आहे. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय द टोटल टाइम. सो टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल करणार आहे, h0 इन ब्रॅकेट 1 प्लस ई स्क्वेअर अपॉन 1 मायनस ई स्क्वेअर, बरोबर ना, डिवायडेड बाय टोटल टाइम किती घेणार आहे, अंडर रूट 2h0 बाय g. ओके. 1 प्लस ई अपॉन 1 मायनस ई, 1 प्लस ई अपॉन 1 मायनस ई, बरोबर. ओके. तर हे तुमचं होणार आहे ऍव्हरेज स्पीड. आणि ऍव्हरेज व्हेलॉसिटी काय होणार आहे, ऍव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे टोटल डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय द टोटल टाइम. ओके. दॅट इज टोटल डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टोटल टाइम. ओके. तर डिस्प्लेसमेंट किती होणार आहे, इथं डिस्प्लेसमेंट होणार आहे h0, बरोबर ना. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू h0 असणार डिवायडेड बाय टोटल टाइम असणार आहे अंडर रूट 2h0 बाय g इन ब्रॅकेट 1 प्लस e अपॉन 1 मायनस e. ओके. फॉर्म्युले हे पाठ होतात काय बघा, डिस्टन्स आणि टाइमचे फॉर्म्युले फक्त तुम्हाला पाठ करायचे आहेत आणि ते सोपे आहेत, लक्षात घ्या. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल किती असणार आहे, पहिल्या कोलिजनचं डिस्टन्स h0 इन ब्रॅकेट 1 प्लस ई स्क्वेअर अपॉन 1 मायनस ई स्क्वेअर. आणि टोटल टाइम किती घेणार आहे, पहिल्या कोलिजन साठी लागणारा टाइम, दॅट इज अंडर रूट 2h0 बाय g इंटू 1 प्लस ई अपॉन 1 मायनस ई. आणि डिस्प्लेसमेंट होणार आहे इथं h0. त्याच्यामुळे ऍव्हरेज स्पीड एवढं येणार आहे आणि ऍव्हरेज व्हेलॉसिटी या पद्धतीनं हे फायनल आन्सर येणार आहे. ओके.